दयानंद खांडेकर हे तुझे स्पेशल गेस्ट होते? आमची खूप मोजकी भेट झाली, पण असं वाटतंय की आमचं खूप जुनं नातं आहे. आज कोणीतरी खूप खुश दिसतंय. तारिणी, तुला माहितीये, तू आणि आपली टीम सोडल्यास माझी पर्सनल लाईफ आहे हे मी विसरून गेलो होतो. आज पहिल्यांदा अशी व्यक्ती मला भेटलीये जिच्याशी मी माझ्या मनातलं सगळं बोलू शकलोय, आणि तेही अगदी सहजपणे. दयानंद काकांशी बोलताना मला असं जाणवलं की माझ्याकडे ना माझ्या हक्काचं कोणीतरी आहे, ज्याच्याशी मी सगळं म्हणजे अगदी सगळंच शेअर करू शकतो. मी ना माझा आनंद तुला शब्दात नाही सांगू शकत आहे. नात्यांचं असंच असतं ना केदार. माझी आई नेहमी म्हणायची, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी कारणासाठी येते, उगाच नाही येत. दयानंद काका पण तुझ्या आयुष्यात काहीतरी कारणासाठी आले असणार आहेत. काय माहित, कदाचित तुझ्या वडिलांची उणीव. तो विषय आता नको ना. आमच्यात मैत्री आहे आणि मैत्रीत छान आहे. आणि तुला पण माहिती आहे की माझ्या मनात ऑलरेडी त्या माणसाबद्दल किती राग येते. हा विषय नको. मॉम, आय हेट कौशिकी. आय जस्ट हेट हर. हो, त्या निशीचं लग्न आपल्या युवीशी अजून झालं सुद्धा नाहीये, आणि ही कौशिकी तिला इतकं पॅम्पर करत सुटलीये. आधी तो महागडा नेकलेस दिला, आणि आता आपली अँसेस्टर ज्वेलरी तिला अशीच देऊन टाकली. जी ज्वेलरी मी कधी साधी घालून सुद्धा पाहिली नाहीये, ती इतक्या इझिली त्या निशीला देऊन टाकलीये. आणि आपण काय करतोय आपण त्यांच्या लग्नाचे कार्ड्स प्रिंट करतोय. दिस इज नॉट फेअर. शी डझंट डिझर्व ऑल दिस. हो, माहितीये. मलाही हे पटत नाहीये. मग वहिनी, तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही गप्प का बसलायत? नाहीतर ती निशी ना आल्या आल्या तुमच्या डोक्यावर बसेल. हो, काहीतरी तर करायलाच हवं. काही विचार केलाय तुम्ही? हो, केलाय. माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आहे ज्यामुळे आपला प्रश्न कायमचा मिटेल. काय? मांजर पहिल्या फटक्यात मारायची. व्हॉट? वन सेक. ती निशी इथे येताना मांजर घेऊन येणार आहे? ममा, आय हेट कॅट्स. तुला माहितीये, आय हेट कॅट्स. तिला सांग ती मांजर तिकडेच ठेवून यायला, आणि तिला पण तिकडेच राहायला सांग. काय करू या जेनझी लोकांचं? अगं, काकूला असं म्हणायचंय की त्या निशीला पहिल्या झटक्यात तिची जागा दाखवून द्यायची. हा, ओके, पण काकू तू काय करणार आहेस? हा, 2 दिवस निशीला इथे राहायला बोलवायचं. एकदा का ती इथे राहायला आली की तिला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. तिलाही कळू दे ना, पद्मिनी खांडेकरची सून होणं सोपी गोष्ट नाहीये. पण छान आहे ना तुझे मित्र, मला खूप आवडले. फक्त जरा त्यांचा मुलगाही तसा असता तर बरं झालं असतं. त्यांच्या मुलाने त्यांच्याकडनं एकही गुण घेतलेला नाहीये. बाय द वे, माझ्या मित्राने फराळ आणलाय माझ्यासाठी. घे, काय हवंय तुला? अनारसे, चिवडा, लाडू? आता खरंच नको, भूक नाहीये. थोडंसं तर घे. तू खा. मी अनारसे खातो. बैस. हो, बघ ना पत्रिका. तारिणी, ए तारिणी, पत्रिका आल्यात बघ. की युवराज, काय ती सुंदर आहे. अगं बघ, पत्रिका छापून आल्या, आणि पद्मिनी त्यांनी स्वतः छापून पाठवल्यात आपल्याकडे. आपल्या पण पत्रिका.
हा पद्मिनी ताई, मिळाल्या पत्रिका छान आहेत हा. काय सुंदर पत्रिका आहेत हो, अक्षरशः फ्रेम करून ठेवाव्या अशा. हो ना. नाही, पत्रिका सुंदर आहे त्याबद्दल काही वादच नाहीये, पण पद्मिनीताई तुम्ही पत्रिका पाठवायची काही खरंच गरज नव्हती. म्हणजे आम्ही छापून घेतल्या असत्या. तुम्ही खरंच खूप करताय हो आमच्यासाठी. अहो काय करणार, करावंच लागणार ना. खांडेकरांच्या घरातलं लग्न आहे, साधं सुद्धा दिसायला नको ना. आणि त्यातून तुम्ही काय 20-25 रुपयाच्या पत्रिका छापल्या असत्या. अहो तुमची मुलगी एवढ्या मोठ्या घरात जाते म्हटल्यावर पाहुण्यांचा मान सुद्धा तसाच ठेवायला पाहिजे, हो की नाही? हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित मानपान करू सगळ्या पाहुण्यांचं. बरं ठीक आहे, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोला ना. तुमची निशिता मागे आली होती आमच्या घरी, तिने घर बघितलंच आहे, पण काय आहे अचानक आली आणि लगेच निघून गेली ना. बोलायला मिळालंच नाही तिच्याशी काही. म्हणून मी असं म्हणत होते की 2 दिवस ती आमच्याकडे राहायला आली असती तर घराची, घरातल्या माणसांची ओळख होईल ना तिची. हो अहो, हो 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 हो. लग्नानंतर असं नवीन नवीन वाटणार नाही हा. अर्थात तुम्हाला चालणार असेल तर. हा अहो अहो, काही हरकत नाही, आम्ही कोण अडवणार आहे, तुमचीच लेक आहे ती. आता येऊ दे येऊ दे. हा हो ना. मग आता उद्या निशिताचं सगळं काही आवरलं ना सकाळी की मग पाठवून द्या तिला आमच्या घरी. हा हो हो. निशू जायची तयारी कर. बर, त्याआधी देवासमोर ठेवा पत्रिका, होय. नारळ साखर दोन्ही ठेवा. हो. हो. ए पत्रिका आत नेऊन ठेव. चला. चला आपण लागू तयारीला. हा. अगं निशी कशी तयार होणार नाही. लग्न ठरल्यापासून तिच्या आनंदाला पारावरच उरला नाहीये. एका पायावर तयार होईल की नाही बघ. हो ना, नाहीतर काय, झोपडीतून महालात राहायला यायला मिळणार म्हटल्यावर कुणीही तयार होईल. पण या महालात येऊन स्वतःला राणी नाही समजायला लागली म्हणजे झालं. हा. एनिवेज कौशिकी आहेस तिला पॅम्पर करण्यासाठी. कोणाला पॅम्पर करते मी? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? अगं काही नाही, निशीचा विषय चालू होता. ती आता ह्या घरी सून म्हणून येणार आहे ना, म्हणून माझ्या मनात एक विचार आला होता. बघ म्हणजे आता तुला चालणार असेल तर. पद्मिनी काकू, असं फॉर्मॅलिटी का करताय तुम्ही? तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा. मी निशीला आपल्या घरी 2 दिवस राहायला बोलवलंय. काय? हा हा. हो ग, म्हणजे आता ती या घरात सून म्हणून येणार आहे तर मग या घराची, घरातल्या लोकांची ओळख होईल ना तिची. आणि तिला कळेलही या घरात आल्यानंतर तिचे किती लाड होणार आहेत. म्हणजे मग तिच्या मनात लग्नाविषयीची जी भीती आहे ना ती निघून जाईल. भीती? नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.